नमस्कार. आज मी प्राध्यापक मधु पाटील यांच्या शालेय महाविद्यालयीन रंगभूमीसाठी 5 नाट्यात्मक साहित्य दर्शने या पुस्तकातील स्वातंत्र्य समराची वाटचाल या एकांकिकेच्या मी पाडलेल्या 5 भागांपैकी तिसरा भाग वाचतो आहे. निवेदक. 1920 ते 1946 अखिल जगताला चमत्कार वाटावा असा भारतीयांनी हिंसक शस्त्रांऐवजी आत्मबलाच्या निशस्त्र ब्रह्मास्त्राने लढा दिला तो हा काळ. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी जगातील स्वातंत्र्य योद्ध्यांच्या हातात हे अमोघ ब्रह्मास्त्र दिले तो काळ. अहिंसक सत्याग्रह या कधीच न ऐकलेल्या चमत्कारी पण अर्थपूर्ण सृजनशील परिभाषेचा मंत्र लक्षावधी सामान्यांनी कृतिसिद्धीस नेला तो काळ. कुटुंबेच्या कुटुंबे या सत्याग्रह संग्रामात निर्धाराने उतरली तो हा काळ. एका अर्धवस्त्रधारी नंग्या फकीराने सारा हिंदुस्थान ढवळून काढला तो हा काळ. भारतातील 7 लाख खेड्यांतील कोट्यावधी स्त्री पुरुषांना मानसिक पातळीवर स्वातंत्र्य लढ्यात ओढून आणणाऱ्या महात्मा गांधी या सत्वशील नेत्याच्या प्रभावाचा हा काळ. त्यांच्या नेतृत्वाखाली सत्य, अहिंसा, शांतता, नम्रता, विनयशीलता, निर्मत्सरता, प्रेम, दया आदी भारतीयांची सांस्कृतिक मूल्ये राजकीय संग्रामातही साधनीभूत झाली तो हा काळ. लष्करी घोडेस्वारांच्या टापाखाली तुडवले जात असताना आणि पोलिसांच्या लाठ्याकाठ्यांनी डोकी फुटून रक्तबंबाळ होत असताना वंदे मातरम या वेदमंत्राने प्रतिकार करणारा हा काळ. एक कवी प्रतिभा त्याचे हे स्वत्व नम्रतेने जनब्रह्मात विलीन करणारे आगळे वेगळे ब्रह्मार्पण त्याच्याच मुखातून गाते आहे. महात्मा गांधी. पार्श्वपडद्याजवळ धूसर प्रकाश. माझ्या तुमच्या भवतालाच्या वृत्ती हराया अन्यायाच्या क्षीण दिले मी जे आवाहन आला तुम्ही बांधून कंकण नका देऊ हो मला देवपण तुमच्यातील मी माझा कणकण. सदा सर्वदा भूतापाशी सत्यवदेचे एकच अंती त्या सत्याचे आणि निशिदिन तुम्हीच होता शतकोटी किरण नका देऊ हो मला देवपण तुमच्यातील मी माझा कणकण. माझ्या पाशी माझे नुरले इतके तुम्ही मज आपुले केले हृदयी आता घ्या हो पाहून जेथे काही न तुमच्या वाचून तुमच्यातील मी माझा कणकण नका देऊ हो मला देवपण. प्रवक्ता. स्वातंत्र्य लढ्यातील यशाचे श्रेय स्वतःकडे न घेता ते श्रेय शतकोटी जनतेला देणाऱ्या या नेत्यांनी अहिंसक सत्याग्रहाचे मर्म अगदी सोप्या सरळ भाषेत मांडले आहे. महात्मा गांधी. रंगमंचाच्या अग्रभागी. सामान्य माणसाने निर्भय बनून अन्यायाचा प्रतिकार शांततेच्या मार्गाने करावयाचा हे या अहिंसक सत्याग्रहाचे सूत्र आहे. आणि असा निशस्त्र प्रतिकार करीत असताना कोणाही व्यक्तीविषयी वैरभाव न ठेवता अन्यायाशी मुकाबला करावयाचा हे त्या सत्याग्रहीने पाळावयाचे नैतिक मानवी पथ्य आहे. मित्रांनो, सत्याग्रह ही एक जीवन पद्धती आहे. सत्याग्रहीने अन्यायापुढे कधीही शरण जाता कामा नये. त्याने अन्यायाचा धैर्याने प्रतिकार केला पाहिजे, परंतु हा प्रतिकार अहिंसक मार्गाने झाला पाहिजे. हेही तुम्हाला सांगावयाचं आहे की मला शूराची अहिंसा पाहिजे, भ्याडाची अहिंसा नको. सत्याग्रही निष्ठेने अहिंसक असहकाराचा मार्ग योग्य रीतीने चोखाळला तर एका वर्षात भारताला स्वराज्य मिळेल. हे स्वराज्य कसे असेल? ज्या भारतात कोणी उच्च नसेल, कोणी नीच नसेल, जो भारत गरिबांना आपला देश वाटेल, ज्याच्या घडणीत त्यांचाही महत्त्वाचा वाटा आहे असा प्रत्यय येईल. ज्या भारतात सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदतील असा भारत निर्माण करण्यासाठी मी प्रयत्नाची पराकाष्ठा करू इच्छितो. अशा भारतात
अस्पृश्यतेचा शाप नष्ट होईल आणि स्त्रियांना पुरुषांइतकेच अधिकार राहतील. माझे भावी भारताबद्दलचे हे स्वप्न आहे. ब्लॅकआउट लाईट्स प्रवक्ता. भावी भारताचे हे महात्माजींचे स्वप्न साकार करण्यासाठी स्वातंत्र्य लढ्याच्या 25 वर्षाच्या त्या शेवटल्या पर्वात पंडित जवाहरलाल नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस, वल्लभभाई पटेल, जयप्रकाश नारायण, मौलाना आझाद, सरोजिनी नायडू, अरुणा असफ अली आदी नेते काही बाबतीत विविध विचारसरणीचे असले तरी या लढ्यात एका दिलाने उतरतात. त्या महात्म्याच्या प्रेरणेने रस्त्यावरच्या हजारोंच्या प्रभात फेऱ्या, अफाट मैदानावरील लाखांच्या विराट सभा आणि हजार सत्याग्रहींचे पोलिसांच्या लाठ्या काठ्यांना, लष्करी घोड्यांच्या टापांना सामोरी जाणारे जथ्थे भारत माता की जय म्हणत अंतिम विजय होणारच असा त्या विश्वक्रांती गीतातील आत्मबलपूर्ण निर्धार व्यक्त करू लागतात. प्रवक्ता. या आंदोलनातील अग्रगण्य प्रतिनिधी पंडित जवाहरलाल नेहरू त्यांचा अनुभव सांगत आहे. कंसात पार्श्वपडद्याजवळ महात्मा गांधी धूसर प्रकाशात सूत कातत बसलेले, रंगमंचावर जवाहरलाल नेहरू, सरोजिनी नायडू, अरुणा असफ अली, जयप्रकाश नारायण कंसपूर्ण जवाहरलाल. 1921 साली महात्माजींनी अखिल भारतीय विधिमंडळ, अखिल भारतीय सरकारी शाळा व महाविद्यालय आणि सर्व न्यायालय यांच्यावर बहिष्कार टाकून ब्रिटिश शासनाशी असहकार करण्याचा कार्यक्रम अखिल भारतीय काँग्रेसला आणि भारतीय जनतेला दिला. ही असहकाराची चळवळ म्हणजे अखिल भारतीय जन आंदोलन होते. ते मंतरलेले संवत्सर होते. आपल्या मनात अशा आशा पल्लवित झाल्या होत्या. आमच्या उत्साहाला उधाण आले होते. ध्येयासाठी आत्मार्पण करणाऱ्या माणसांच्या वाट्याला येणारा आनंद आम्ही उपभोगत होतो. एका बेहोशीत ध्येयधुंद अवस्थेत आम्ही जगत होतो. आमच्या नेत्याचा आणि त्याने अवलंबिलेल्या तंत्राचा आम्हाला अभिमान वाटत होता. संघर्षाच्या या वातावरणातही एक अपूर्व शांती आम्हाला लाभत होती. स्टोन वॉल्स डू नॉट मेक अ प्रिझन, नॉर आयर्न बार्स अ केज, असा आम्हाला प्रत्यय येत होता. देशभक्ता प्रासाद बंदिशाळा म्हणत आम्ही 40,000 सत्याग्रही तुरुंगात गेलो. सरोजिनी नायडू. जवाहर. या असहकाराच्या आंदोलनाबद्दल भारताचे व्हॉइसरॉय लॉर्ड रिपन यांनी कोणते उद्गार काढले होते आठवते ना? जवाहरलाल. होतं. ते म्हणाले होते, या लढ्याचा जोश आणि स्वरूप बघून आम्ही पुचकळ्यातच पडलो. सरोजिनी. पण पुढील व्हॉइसरॉय लॉर्ड आयर्विन यांना 1930चा दांडी यात्रेचा आणि धारासनच्या मिठाचा सत्याग्रह हा प्रारंभी तर हास्यास्पद वाटला. जवाहर. पण मीठ या शब्दाला अचानक एक वेगळे सामर्थ्य प्राप्त झाले. मिठाभोवती एक गूढ तेजोवलय निर्माण झाले. या तेजोवलयात तुम्ही कशा सामील झालात? तुम्ही सरोजिनी नायडू म्हणजे नायटिंगल ऑफ इंडिया अशी तुमची कवयित्रीची प्रतिमा. सरोजिनी. गांधीजी नेहमी म्हणत असत, मूढभर व्यक्तींच्या बलिदानाने स्वातंत्र्य चळवळ बलशाली होऊ शकणार नाही. इतरांनी केवळ बघ्याची भूमिका घेऊन स्तुती स्तोत्रे गात बसावी हे योग्य नव्हे. त्यांच्या उद्गारांनी आमच्यासारख्यांना सजग केले. साबरमतीहून दांडीपर्यंत 200 मैल गांधीजींबरोबर जनजागृती करीत चालणारे सत्याग्रही केवळ 75, पण त्यांना निरोप द्यायला जमला 75,000चा जनसागर आणि वाटेत जय जयकार करीत स्वागत करणारे लक्ष दशलक्ष. आणि भारतातील सर्व सागर किनारे मिठाच्या सत्याग्रहींनी घुसळून निघाले. अखिल भारतात यामुळे जे नवचैतन्य निर्माण झाले त्यामुळे ब्रिटिश शासनकर्ते विस्मयचकित होऊन अवाक झाले. साम्राज्याच्या अस्तित्वाला आणि कानून कायद्यांना आव्हान देणाऱ्या या चळवळीचा निपात करायचाच असा ब्रिटिश शासनाने चंग बांधला. जवान. धारासना येथे मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व तुम्ही केले. त्यावेळेचा शासन आणि सत्याग्रही यामधला शांततापूर्ण अहिंसक रणसंग्राम तुम्ही प्रत्यक्ष पाहिलेला. सरोजिनी. देशविदेशातील कित्येक पत्रकारांनी तो रणसंग्राम पाहिलेला आहे.
त्यांनी जगभरच्या वर्तमानपत्रातून तो प्रसिद्ध केला. प्रारंभी 2500 सत्याग्रहींच्या जथ्याला प्रार्थना म्हणाव्यास सांगून मी छोटेसे भाषण केले. गांधीजी सध्या तुरुंगात आहे, पण त्यांचा आत्मा तुमच्या आमच्या बरोबर आहे. भारताची सर्व प्रतिष्ठा तुमच्या हाती आहे. कोणत्याही परिस्थितीत तुम्ही हिंसा करता कामा नये. आणि लागलीच सत्याग्रहींची एक एक तुकडी इन्किलाब जिंदाबाद म्हणत सागराकडे सरकू लागली. पोलीस अधिकाऱ्यांनी हुकूम देताच लाठीधारी पोलीस सत्याग्रहींवर तुटून पडले. पोलादी सांबा लावलेल्या 5 फुटी लाठ्यांचे तडाखे सत्याग्रहींच्या डोक्यांवर हाणू लागले. एकाही सत्याग्रहीने तो मार चुकवण्यासाठी हात वर केला नाही. तीव्र तडाख्यामुळे ते खाली कोसळत होते. अनेकांची फुटलेली डोकी रक्तबंबाळ झालेली होती. अनेकांचे खांदे मोडले होते. रक्तबंबाळ झालेले त्यांचे पांढरे शुभ्र कपडे लाल रक्ताने भिजून गेले होते. पहिल्या तुकडीच्या पाठोपाठ दुसरी, तिसरी, चौथी एक एक तुकडी निर्भयपणे सामोरी जात होती. प्रत्येकीवर तसाच लाठी प्रहार, तसेच खांदे मोडणे, तशीच डोकी फोडणे आणि रक्तबंबाळ होऊन तसेच खाली कोसळणे. एका मागोमाग 2500 सत्याग्रहींनी निर्भयपणे झुंजार मनाने पण शांतपणे प्रतिकार न करता रक्तबंबाळ होत केलेला मिठाचा सत्याग्रह म्हणजे अहिंसक मार्गाने केलेला कायदेभंग. अरुणा सफली आणि करेंगे या मरेंगे या 42च्या लढ्याचे हेच धैर्य आणि हीच निर्भयता अनेकविध मार्गांनी प्रकट झाली. गांधीजींच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश राजवटीला दिलेले ते निर्णायक आव्हान मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर म्हणजे आजच्या क्रांती मैदानावर भरलेले काँग्रेसचे अधिवेशन. त्या अधिवेशनात चले जाव हा क्रांतिकारक ठराव मांडताना महात्माजींनी अत्यंत शांतपणे पण निर्णायक युद्धाची घोषणा करताना केलेले ते भाषण. महात्मा गांधी रंगमंचावर मध्यभागी येत. या क्षणापासून तुमच्यापैकी प्रत्येक स्त्री पुरुषाने आपण स्वतंत्र झालो आहोत असे समजले पाहिजे आणि स्वतंत्र भारताचा नागरिक म्हणून वागले पाहिजे. संपूर्ण स्वातंत्र्याशिवाय आता आमचे कशानेही समाधान होणार नाही. परकीय सत्ताधीश हो, आता भारत सोडा. आमचा निर्धार पक्का आहे. आम्ही भारताला स्वतंत्र तरी करू किंवा भगीरथ प्रयत्न करीत असतानाच मरून तरी जाऊ. डू ऑर डाय. अरुणा असफल. चले जेव्हा ठराव गगनभेदी टाळ्यांच्या गजरात संमत झाला, त्या रोमांचक क्षणी आपण जिवंत आहोत. त्या ठरावाचे आपण साक्षीदार आहोत याबद्दल सर्वांना धन्यता वाटली. आमच्यासारख्या तरुण तरुणींची मने रोमांचक आनंदाने मोहरून गेली. हे जयप्रकाश नारायण आणि डॉक्टर राम मनोहर लोहिया, अच्युतराव पटवर्धन, साने गुरुजी, नानासाहेब गोरे, S.M. जोशी, मी अरुणा सफली आणि आमच्यासारख्या असंख्य स्वातंत्र्य सैनिकांना हा चले जाव ठराव म्हणजे ब्रिटिश राजवटीवर अखेरचा प्रहार करण्याची चेतना देणारा ठरला. इथे मी 3रा भाग संपवतो. धन्यवाद.